सो आपण ट्रेडिंग अकाउंटला सेल्स जे आहे अमाऊंट रेकॉर्ड करून घेऊया 5,35,800. नेक्स्ट इज डिस्काउंट रिसीव. डिस्काउंट रिसीव झालेलं आहे. सो इट शुड बी रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिकॉज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे काही आपल्याला रिसीव होतं आहे किंवा जे इन्कम आहे हे नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करून घेतो. सो डिस्काउंट रिसीव 5,375 आपण रेकॉर्ड करून घेऊया. 5,375 discount receive. This is profit and loss account, then this is credit side of profit and loss account. Final amount आपण record करून घेतली. Next is RDD. See, this is old RDD. ही old RDD आहे आणि आपण बॅड डेट्सच्या ॲडजस्टमेंटमध्ये ओल्ड RDD, न्यू RDD, ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स ही ॲडजस्टमेंट इथे केलेली आहे. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स. बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत 81,350. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड क्रेडिटर्स रेकॉर्ड करून घेऊया. 81,350. नेक्स्ट इज कॅपिटल बॅलन्सेस. कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट मीन्स त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस दिलेत प्राजक्ता अँड मनस्वी. सो आपण कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड करून घेऊया. प्राजक्ता 1,62,500. कॅपिटल बॅलन्सेस आहेत आपण कॅपिटल अकाउंटला त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन प्राजक्ता 1,62,500. देन मनस्वी 87,500. 87,500. Next, cash paid by Rishika on 1st April 2016. See, Rishika, this is new partner. ही न्यू पार्टनर केव्हा जॉईन झाले? 1 एप्रिल 2016ला. आणि ती बिझनेसमध्ये एंटर होत असताना तिने काय केलं आहे? तिने कॅश जे आहे बिझनेसमध्ये आणली आहे 2 लाख. सी 2 लाख. आता प्रॉब्लेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा, ऋषिका ब्रॉट 2 लाख इन कॅश. आता ऋषिकाने बिझनेसमध्ये एंटर होताना 2 लाख कॅश आणलेली आहे, बट ऑफ विच 75,000 वेअर कन्सिडर ॲज अ पेमेंट ऑफ गुडविल. मग ह्या 2 लाख अमाऊंटमधले 75,000ची जी अमाऊंट आहे ही अमाऊंट तिने ॲज अ गुडविल पेमेंट ऑफ गुडविल म्हणून तिने तिची अमाऊंट ही कन्सिडर करायची. आणि रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे आता 2 लाखमधले 75,000 गेले, 75,000 गुडविल म्हणून आपण कन्सिडर केले. मग रिमेनिंग अमाऊंट जी आहे रिमेनिंग अमाऊंट हा तिचा कॅपिटल बॅलन्स असणार आहे. सो 2 लाखमधले 75,000 गुडविलसाठी आपण इथे डिस्ट्रीब्यूट केले. जस्ट अ सेकंड, दिस इज वर्किंग नोट. 75,000चं जे गुडविल आहे हे गुडविल ओल्ड पार्टनर्सना त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे. सो प्राजक्ता 45,000 अँड मनस्वी 30,000. हे गुडविल जे आहे 75,000 हे त्या 2 लाख अमाऊंट आहेत. तिने जी कॅश आणली आहे त्या कॅशमधले 75,000 आहेत जे आपल्याला गुडविल म्हणून कन्सिडर करायचे आहेत. आणि हे 75,000 ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केले जातील इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2. यामध्ये दोघांना डिस्ट्रीब्यूट केले. सो कॅपिटल अकाउंटमध्ये आपण बाय गुडविल ओल्ड पार्टनर्सना रेकॉर्ड करायचे, न्यू पार्टनरला गुडविल येणार नाही. आणि तिचा जो कॅपिटल बॅलन्स आहे हा आपण फाइंड आउट केला आहे. 2 लाखमधले 75,000 गुडविलसाठी पे केले. रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे 1,25,000 दिस इज हर कॅपिटल बॅलन्स. हा तिचा कॅपिटल बॅलन्स आहे. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट 17,300. बँक ओव्हरड्राफ्ट रेकॉर्ड करून घ्यायचा. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड बँक ओव्हरड्राफ्ट. हाऊ मच द अमाऊंट?
17,300. सी इथे ट्रायल बॅलन्स जो आहे त्यामधले सगळे एलिमेंट्स आपण इथे रेकॉर्डिंग त्यांचं करून झाले. लेट्स सी द ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी दिली आहे त्या अकॉर्डिंगली आपल्याला आता ॲडजस्टमेंट करायचे. स्टॉक ऑन 31st March 2017 वॉज 1,05,625. सी स्टॉकची इथे डेट दिलेली आहे 31st मार्च. दिस इज क्लोजिंग स्टॉक. हा क्लोजिंग स्टॉक आहे आणि या क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट पडतात. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करायचा आहे, त्याचबरोबर बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लोजिंग स्टॉक हा रेकॉर्ड होईल. सो आपण त्याचे इफेक्ट देऊन घेऊया. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय क्लोजिंग स्टॉक आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. 1,05,625. Second effect, balance sheet asset side closing stock 1,05,625. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बॅड डेट्स. ऑलरेडी आपण केलेली आहे ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएशन सुद्धा आपण चार्ज करून ऑलमोस्ट झालेलं आहे. डेप्रिसिएशनचे सेकंड इफेक्ट जे आहेत हे प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करायचे असतात, ते आपले देऊन झालेत. नेक्स्ट RDD टू बी मेंटेन ॲट 10% ऑन सेंडेड डेटर्सवरती RDD कॅल्क्युलेट करायचे 10%. डेटर्सची ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली आहे. न्यू बॅड डेट्स ज्या होत्या ह्या लेस केल्यात. जी अमाऊंट येईल 97,500 त्याच्यावरती न्यू RDD जी आहे ही चार्ज केले 10% RDD. सो लेस RDD न्यू 10%, 9,750. Next, goods to value of 2,500 have been lost by theft. See, goods lost by theft, दोन इफेक्ट पडतील. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सो आपण ते इफेक्ट देऊन घेऊया. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट अमाऊंट 2,500. Next, profit and loss account debit side, to goods lost by theft 2,500. इथे आपले ॲडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा कंप्लीट झालेली आहे. ऑलमोस्ट आपले सगळे इफेक्ट देऊन झालेत. आता आपल्याला काय करायचं तर एक एक अकाउंट जे आहेत हे क्लोज करत यायचे. वी हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज अ प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे फाइंड आउट करायचं. फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहेत हे क्लोज करणार आहोत. क्रेडिट साईडची टोटल घ्यायचे. क्रेडिट साईडची टोटल येते 6,43,925. डेबिट साईडची टोटल घ्यायचे अँड देन जेवढा डिफरन्स येतोय हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सी डिफरन्स जो आहे हा डेबिट साईडला येतोय. सो आपण डिफरन्स जो आहे हा कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस प्रॉफिट आहे 2,14,425. Gross profit, it should be transferred to profit and loss account. Gross profit and loss account ला ट्रान्सफर केला जाईल. It is recorded on the credit side of profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा रेकॉर्ड केला जातो. सो आपण रेकॉर्ड करून घेऊया 2,14,425. ग्रॉस प्रॉफिट आपण रेकॉर्ड करून घेतला. नेक्स्ट आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपल्याला टोटल घ्यायचे. क्रेडिट साईडची आपण टोटल घेऊया. क्रेडिट साईड 2,19,800. डेबिट साईडची आपण टोटल घ्यायचे
डिफरन्स कुठे येतोय बघायला. डिफरन्स डेबिट साईडला येतोय. सी डेबिट साईडची टोटल 94,975. सो इथे आपल्याला डिफरन्स येतोय आणि जो डिफरन्स आहे हा तीनही पार्टनर्सला, डिफरन्स मीन्स हिअर नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. सी दिस इज नेट प्रॉफिट 1,24,825. हा नेट प्रॉफिट इथे राईज झालेला आहे. आता हा जो नेट प्रॉफिट आहे हा तीनही पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. त्यांचा जो न्यू रेशो आहे, न्यू रेशो 3:2:1. जसं आपण इथे वर्किंग नोट कॅल्क्युलेट केली होती, यामध्ये आपण रेशो कॅल्क्युलेट केला आहे. सो इथे आपल्याला रेशो मिळाला आहे 3:2:1. जो नेट प्रॉफिट येतोय इट शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन दॅट रेशो. हा नेट प्रॉफिट रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. सो न्यू प्रॉफिट 1,24,825. तिघींनाही प्रॉफिट जो आहे आपण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. सो 3/6 इंटू 1,24,825. सो प्राजक्ताला प्रॉफिट येतोय 62,413 रुपीज. देन मनस्वी 41,608 रुपीज. अँड फॉर रिशिका 20,804 रुपीज. सो इथे जो आपला नेट प्रॉफिट आहे हा तिघांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतलाय. हा कॅल्क्युलेशनचा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? येस मॅम. येस मॅम. येस, इथे आपण कोणत्या येस करेक्ट. इथे आपण न्यू रेशो जो कॅल्क्युलेट केला होता तो रेशो घेतलाय आणि जो नेट प्रॉफिट आहे हा तिघींमध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय. सो इथे आपल्या प्राजक्ता, मनस्वी आणि ऋषिका तिघींनाही प्रॉफिट मिळालंय. आपण रेकॉर्ड करून घेऊया. देन मनस्वी 41,608 rupees and for Rishika 20,804 rupees. जेवढा प्रॉफिट होता हा तिघींमध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय. आता हा जो डिस्ट्रीब्यूट केलेला नेट प्रॉफिट आहे हा कुठे जाईल तर त्यांच्या कॅपिटल अकाउंटला हा जो नेट प्रॉफिट आहे हा कॅल्क्युलेशनसाठी जाणार आहे. सो दिस इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यांचा जो काही नेट प्रॉफिट आलाय बाय नेट प्रॉफिट आपण हा इथे रेकॉर्ड करणार आहोत. 62,413 and then for Manasvi 41,608 rupees and for Rishika 20,804 rupees. नेट प्रॉफिट जो आपण डिस्ट्रीब्यूट केला होता तिघींमध्ये हा कॅपिटल अकाउंटला इथे रेकॉर्ड करून घेतला, त्याचा सेकंड इफेक्ट दिलेला आहे. देन आपण आता कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. एक एक कॉलम्स आपल्याला क्लोज करायचे. जर तुम्ही प्राजक्ता ही पार्टनर आहे तिचा जर कॉलम आपण क्लोज करायला घेतला तर डेबिट साईडचा सुद्धा प्राजक्ता कॉलमच आपल्याला क्लोज करायचा आहे. आता आपण क्रेडिट साईडची टोटल घेऊया. टोटल येते 2,69,913. डेबिट साईडचा प्राजक्ता कॉलम जो आहे त्याची आपण टोटल घेऊया 12,500. सो इथे त्याचा डिफरन्स जितका आहे आपण कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. सो डिफरन्स येतोय 2,57,413. नॉर्मली आपण जसं अकाउंट क्लोज करतो सेम प्रोसिजर आहे. क्रेडिट साईडची टोटल घेतली आहे 1,59,108.
डेबिट साईडचा मनस्वी कॉलम आहे, त्याची टोटल आपण बघितली 10,000. सो इथे डिफरन्स येणार आहे आणि डिफरन्स जो आहे दॅट इज टू बॅलन्स कॅरीड डाऊन, त्यांचा क्लोजिंग बॅलन्स आहे. $1,49,108. And then लास्ट कॉलम आपण त्याची टोटल करून घेऊया. 1,45,804. डिफरन्स जो आहे दॅट इज कॅपिटल बॅलन्स कॅरीड डाऊन. सो इथे आपल्याला क्लोजिंग बॅलन्सेस मिळाले पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. जे डिफरन्सेस होते दॅट इज अवर क्लोजिंग बॅलन्स. आता हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा त्या पार्टनरचा क्लोजिंग बॅलन्स आहे कॅपिटलचा. प्राजक्ताचा क्लोजिंग बॅलन्स हा आहे. मनस्वीचा 1,49,108. ऋषिका 1,40,804. आता हा जो बॅलन्स आहे इट शुड बी ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस आता आपण जे कॅल्क्युलेट केले क्लोजिंग बॅलन्सेस ते रेकॉर्ड करायचे. सो प्राजक्ताचा क्लोजिंग बॅलन्स आपण रेकॉर्ड करूया. देन मनस्वी, ऋषिका 1,40,804. त्यांची टोटल जी आहे ही आउटर कॉलमला घ्यायचे 5,47,325. आता बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायची आहे. ॲसेट साईडची टोटल बघूया. ॲसेट साईडची टोटल येते 6,45,975. लायबिलिटी साईडची टोटल बघूया. 6,45,975. ॲसेट्स अँड लायबिलिटीज दोन्ही मॅच झाले आहेत. सो इथे आपला प्रॉब्लेम टॅली झाला आहे आणि प्रॉब्लेम इथे संपलेला आहे.